तुकोबाच्या आळंदी येथे आज माझं प्रवचन होतं. तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त मी प्रवचनाला गेलेलो होतो. ती प्रवचन सेवा संपून साधारण 10च्या सुमारास मी आळंदी गावाच्या बाहेर येत असताना माझ्या गाडीत मी आणि ड्रायव्हर होतो आणि मागे कुठेतरी दबा धरून बसलेल्या 3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या लोक आले आणि माझ्या गाडीला आडी मारून माझी गाडी त्यांनी रोखली. मला 2 जण बाहेर आलेले होते. पहिले त्यांनी उतरवलं आणि म्हणले तुमच्याशी बोलायचंय. मग मी गाडीतनं उतरलो तर त्यांच्याशी बोलत असताना लगेच काही सेकंदात बाकीचे 10-15 जण तिथे आले. त्यांनी मला गचांडलं, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि मी जरा म्हणलं अरे असं का करता तुम्ही, तर मला त्यांनी रिव्हॉल्वर दाखवला एकाडी, असा रोखला माझ्याकडे आणि गेटच्या आतमध्ये मला नेलं. तर दुसऱ्याने मला कमरेचा रिव्हॉल्वर दाखवला. म्हणला हे बघितलं का काय, आवाज करायचा नाही. मी आपला गप्प राहिलो आणि ह्या सगळ्यांनी मग शाई ओतण्याचा कार्यक्रम माझ्यावर केला, संग्राम भंडारी आणि 4-5 जणांनी मिळून. आणि ते सगळं शूटिंग ते करत होते शाई ओततानाचं. बाकीचं शूटिंग केलं नाही त्यांनी आणि मला शूटिंग करणं शक्य नव्हतं. माझा मोबाईल माझ्या गाडीत होता. माझ्या ड्रायव्हरला तिकडे दोघा ठिकाणी धरून तिकडे त्याला मारहाण करत होते, इकडे मला हे शाई ओतून हे करत होते आणि जाताना पुन्हा म्हणत होते की लवांड्या. संग्राम भंडारीचा आवाज त्याचाच व्हिडिओ होतो 40 सेकंदाचा आणि मला त्यांनी सांगितलं तुझा खात्मा करणार, तुला वेळेला आम्ही संपवणार, तुझा योग्य कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आमच्या गुरुमाऊलीला बोलतो का, तर हे गुरुमाऊली कोण आहेत तर मी आता शोध घेतोय. मला असा अंदाज आहे हे गोविंद देवगिरी जे आहेत हे सगळे वारकरी संप्रदायातले जे काही घुसखोर आहेत, जे मनुवादी विचाराचे आहेत, वर्णवर्चस्वादी विचाराचे आहेत, ज्यांना संतांचे विचार मान्यच नाहीयेत, अशा प्रवृत्ती संतांच्या हयातीत सुद्धा ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, चोखोबा असतील, गोरोबा काका असतील, सगळ्या संतांना ज्यांनी छळलं त्या संतांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आजही जिवंत आहेत. ज्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना त्रास दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा धर्मांतर करायची वेळ आणली, हेच धर्मांध लोक ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला, त्याच प्रवृत्ती संग्राम भंडारे सुद्धा नथुराम गोडसेचं समर्थन करतो. आणि मी जे वारकरी संप्रदायातले घुसखोर म्हणून जाहीर केलेले 20 लोक आहेत हे सगळेजण नथुराम गोडसेचं समर्थन करणारे लोक आहेत. हे धर्मांध विचाराचे आहेत. हे ज्ञानोबा तुकोबाच्या वारकरी संप्रदायाचे लोक नाहीत. कारण वारकरी संप्रदाय हा सहिष्णुतावादी आहे, मानवतावादी आहे, सर्व धर्म समभावाचा विचार आहे. तिथे प्रेम, दया, क्षमा, शांती असा विचाराचा तो वारकरी संप्रदाय जो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेला आहे, तो वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पुसणारी ही सगळी लोक आहेत. उत्तर भारतात तत्वज्ञान घेऊन इथे वारकरी संप्रदाय पुसण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्या विरुद्ध मी जो काही आवाज उठवतोय लोकशाही मार्गाने, मी त्यांना 21 प्रश्न विचारले होते, त्याला 3 आठवडे झाले. त्या 21 प्रश्नांची अजून कुणीही पत्रकार परिषदेतून उत्तरं समर्पक पद्धतीने दिलेली नाहीत. त्यांच्याकडे उत्तरं नसल्यामुळे त्यांचा विवेक बुद्धी संपलेली आहे, म्हणून ते हिंसक झालेले आहेत आणि आज त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ते शाईवर भागलं, रिव्हॉल्वरच्या ऐवजी शाईवर भागलं. आज मी हयात आहे, जिवंत आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन समोर मी आज सत्याग्रह करतोय. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही, त्या गाड्या जप्त केल्या जात नाही, रिव्हॉल्वर जप्त केले जात नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये. लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने, सत्याग्रही पद्धतीने माझा हा लढा सुरू राहील. मात्र या भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही. महाराष्ट्रात मी घराघरात जाऊन सगळा खरा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले घुसखोर जे आहेत, जे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पुसायला निघालेले आहेत, रामकृष्ण हरी मंत्र पुसून जय श्रीराम मंत्र रुजवायला निघालेले आहेत आणि हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाखालचे लोक आहेत. यांनी 2024 मध्ये लोकसभेचा आणि विधानसभेचा जाहीरपणे भारतीय जनता पार्टीचा प्रचार कीर्तनातनं केलेला आहे. हे सगळे मनुवादी लोक आहेत, म्हणून त्यांना आम्ही घुसखोर म्हणतो. जय श्रीराम. मी संग्राम बाप्पू भंडारी. हा विकास लवाटे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना. पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. त्यामुळं विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तोल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तोल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेदवायचे. आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे. म्हणून आम्ही काळी शाई ओतून
त्याचा आज जाहीर निषेध केलाय आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.